दरम्यान बीडमधील संतोष देशमुख मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। राज्यात आतापर्यंत अनेक एसआयटी स्थापन झाल्या मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलंय। तसंच बीड जिल्ह्यात चांगला आयपीएस अधिकारी आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर बीडमधील मस्साजोग या ठिकाणी जाऊन पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते। त्यामुळे आपल्याला काम चालव करायचं असेल ते एसआयटी फॉर्म करायची, त्याच्यातून एखाद्या व्यक्तीला जवळचा असेल तर त्याला निर्दोष हे करायचं। अरे पण इथं सामान्य लोक राहणार आहेत ना, आम्ही सुद्धा कदाचित इथं कमी येत असू पण हे लोक इथं राहतात आणि इथलीच लोक जर घाबरलेली असतील, भयभीत असतील, या जिल्ह्याचे भूमिपुत्र असताना सुद्धा या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठेतरी काढण्याची जबाबदारी सरकारची। आम्ही काय म्हणतोय की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथं जे सगळे अधिकारी आहेत, काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खिशात हे सुद्धा कळत नाही।